हडपसरच्या व्यंकटेश चहाच्या समोर विद्याधन नावाचा क्लास आहे. या क्लासमध्ये काही वर्षापूर्वी म्हणजे अक्षरशः 2022च्या सुरुवातीला 2 मुलं होते, परंतु आता हा 2 मुलांचा आकडा 100 पार करतोय. त्याचं कारण असं आहे की त्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे, इथले 27 ते 28 विद्यार्थी हे अधिकारी झालेले आहेत. आणि त्या अधिकारी होण्याच्या मागे इथला जो काही एक शिक्षक आहे, तो शिक्षक एकच विषय, सगळे जीएसचे जेवढे विषय तो सगळे विषय हा शिक्षक शिकवतो. आणि जे काही सांगितलं जातं, मी ज्यावेळेस या परिसरामधल्या ज्या विद्यार्थ्यांच्या लायब्ररी आहेत तिथे देखील सर्वे केला. सर्वे केल्याच्या नंतर समजलं, प्रत्येक एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडातून एक शब्द येत होता. तो शब्द होता की जर कदाचित 2 वर्षापूर्वी जर हा क्लास मला समजला असता तर आमचं जे सिलेक्शन आहे ते 2 वर्षापूर्वी झालं असतं. किमान क्लर्कचं तरी सिलेक्शन झालं असतं. आता आपण त्या क्लासमध्ये डायरेक्ट एंट्री करतोय. नक्की काय परिस्थिती आहे, इथं एक लायब्ररी पण आपण ऐकून आहे, आणि तो क्लासचा शिक्षक काय नक्की शिकवतो, कसं शिकवतो, त्या सगळ्या गोष्टींची आपण पूर्ण माहिती घेणार आहेत. त्या स्वतः सरांकडून घेणार, आपण जास्त वेळ घालवणार नाही. तर ते जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांकडूनच आपण ही सगळी माहिती घेणार आहेत. तर हाच तो क्लास आहे ज्या क्लासमध्ये पूर्वी 2 मुलं होते, आता तो मुलांचा आकडा 100 पार करतोय. सर काय सांगाल, मी डिस्टर्ब करून तुम्हाला अचानक आम्ही एंट्री केली, पण हे जे काही तुमचा क्लास आहे त्या क्लासच्या बाबतीत मी ऐकलं की पूर्वी 2 मुलं होते 2022च्या सुरुवातीला, आता तो 2 मुलांवरून 100 पर्यंत आकडा गेलाय आणि 27 मुलांचा रिझल्ट आलाय. तरी देखील सोशल मीडियावरती कुठेही मार्केटिंग केलेलं नाही. आमचं पहिलेपासूनचं जे फोकस आहे ते फक्त गुणवत्ता हेच आम्ही निकष ठेवला होता. आता मुख्य परीक्षेला 2025ला जर तुम्ही बघितलं तर 27 मुलं आमच्याकडे ग्रुप बी आणि ग्रुप सी ला मुख्य परीक्षेला पात्र झाले होते. आणि बरोबर, नाही नाही, मुख्य परीक्षेला पात्र झाले, मी बसतोय का, मुख्य परीक्षेला पात्र झाले. पण कारण काय, प्रत्येक क्लासमध्ये जर आपण बघितलं ना तर त्यांचं काहीतरी वेगळं पण असतं. माझे ज्यावेळेस मी सर्वे केला या भागातला त्यावेळेस समजून आलं की तुम्ही जीएसचे सगळे विषय तुम्ही शिकवता. जीएसचे 5ही विषय असण्यामागं त्या जीएसच्या प्रत्येक प्रश्नांचं जे अनालिसिस आहे, प्रत्येक पीवायक्यूचं हे अनालिसिस झालं. आणि विशेष म्हणजे एक त्या विषयाच्या बाबतीत अनुभव झाला, मुलांचे रिझल्ट आले आणि ऍक्सिडेंटली हे विषय माझ्याकडे राहिले. आमच्याकडे क्लासची थोडी संकल्पना वेगळी आहे बाकी कम्पॅरेटिव्हली, आणि त्या पद्धतीनं हे सगळं काम चालतं. ते विद्यार्थ्यांचे नाव आहे ना, हे नाव कसं सुचलं? खरं सांगायला झालं तर मुलं आपल्याकडे येतात आणि इथून जात असताना मुलं काय घेऊन जावेत, तर विद्याधनाच्या बाबतीत एक संस्कृतमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की हे धन असं आहे की जे तुम्ही चोरू शकत नाही, जे तुम्ही कोणाकडून घेऊ शकत नाही, ते चाकू लावून घेता येत नाही, ते मिळवावंच लागतं. आणि त्यामुळे त्या धनाला शास्त्रामध्ये सुद्धा सर्वोच्च स्थान दिलेलं आहे, म्हणून आपण त्याला विद्याधन हे नाव दिलंय. जर क्लास जर आपण बघितला ना सर, तर तो 2 ते 3 तासाचा क्लास असतो. 2-3 तासाचा क्लास संपल्याच्या नंतर विद्यार्थी त्यांना जे करायचंय, टाइमपास करायचा ते टाइमपास करतच असतात. पण तुमच्या या क्लासच्या बाबतीत आम्हाला थोडंसं नोटीस केलं किंवा सर्व केल्याच्या नंतर समजलं हा क्लास 8-8 तास चालतो. होय, कारण आमची संकल्पना थोडी वेगळी आहे. 2 तासाचा क्लास असं नाहीये. त्याचं कारण मुलांचा नुसता क्लास घेणं हा येतो नाही, तर मुलांची मेहनत सुद्धा इथंच करून घेतली जाते. प्रत्येक मुलाला प्रोग्रेस रिपोर्ट दिला जातो. म्हणजे एखादा विद्यार्थी तो 8 ते 9 तास कसा एंगेज राहील, म्हणजे नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यापासून मेहनत सुद्धा करून घेणारा हा क्लास आहे. म्हणजे त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष देतो. प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट म्हणजे काय सांगता का? होय, प्रोग्रेस रिपोर्ट म्हणजे काय असतं की हा एक प्रोग्रेस रिपोर्ट आहे आमचा. ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं एक सगळ्यात पहिलं विद्यार्थ्यांचे जे डिसिप्लिन आहे, म्हणजे त्या मुलांना सकाळी किती वाजता उठायचं, रात्री किती वाजता झोपायचं, इतक्या बारीक गोष्टीपासून आम्ही कॅल्क्युलेशन करून देतो. कारण डिसिप्लिन ही खूप मोठी गोष्ट असते या सर्व प्रवासामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या विद्यार्थ्यांच्या काही स्पेशल स्ट्रॅटेजीज आहेत त्या सुद्धा आम्ही इथे दिल्यात. त्याच्यानंतर आपण त्या मुलांचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, वीक पॉईंट काय, त्या मुलांच्या क्षमता कुठे आहेत, म्हणजे आमच्याकडे मेंटॉरशिप खूप केली जाते. म्हणजे 3 तासाचं शिकवणं, त्याच्याबरोबर 4 तासाचं त्याच्यावर वैयक्तिक काम आहे. आणि त्याच्यानंतर मुलांना दर 10-15 दिवसाला टार्गेट्स दिले जातात आणि हे टार्गेट आम्ही कम्प्लीट करून घेतो. आणि कम्प्लीट करून दिल्याच्या नंतर इथे आमची स्वाक्षरी असते. म्हणजे मुलांनी मनाने अभ्यास करायचा नाही, तर एक अनुभव त्यांच्या पाठीमागे लागावा हा सर्व हेतू असतो. आणि प्रत्येक 15 दिवसाला त्या मुलांचा प्रोग्रेस तपासला जातो. बरोबर, या सगळ्या ना एमपीसीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे नोट्स खूप इम्पॉर्टंट असतात. येस. आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये किंवा एमपीसीच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये आप्पा हातनुरे नावाचे जे नोट्स आहेत ज्या क्विक रिव्हिजनसाठी खूप महत्वाचे आहेत, तुम्ही त्यांचे यूज करता किंवा क्लासच्या स्वतःच्या आहेत किंवा काय? काय होतं की विद्याधनचं एक स्पेशल आहे की आम्ही कोणाच्याच नोट्स कॉपी नाही करत. आमचं स्वतःचं काम आहे
10-15 वर्षाचं प्रत्येक विषयाचं रिटर्न काम आहे. तुम्ही जर बघू शकता की प्रत्येक विषयाच्या मार्केटमधले 10-12-15 पुस्तकं आहेत. आयोगाच्या 15 वर्षाच्या पीवायक्यूचं सूक्ष्म अनालिसिस आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या आमच्या नोट्स आहेत. या सगळ्या नोट्स तुम्हाला हँड रिटन मिळतात. अच्छा. याचं काय कारण आहे? याचं काय कारण? येस काय कारण आहे की आज विद्यार्थ्यांचे रिझल्ट सगळ्यांना दिसतात, पण विद्यार्थ्यांचं जे काम आहे ते वैयक्तिक काम आहे. ह्या नोट्स सगळ्या एक एक नोट्स तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यातून मग आम्ही त्या पद्धतीने काम करतो सगळं. तर एक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तुमच्या नोट्स झाल्या किंवा तुमचा हा प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट झाला, हे सगळं जरी खरं असलं तरी त्या विद्यार्थ्याला आयोगाचा पॅटर्न समजणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्याच्यावर तुम्ही काही काम केलंय का? होय होय. मागच्या वर्षी आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आमच्याकडे विद्यार्थ्यांचे रिझल्ट चांगले होते, त्यांचा फॉलोअप सगळं चांगलं होतं, पण मुलांचं जे प्रश्नपत्रिकांचं जे अनालिसिस आहे, कारण आयोग नेहमी त्याच्या स्ट्रक्चरच्या बाहेर जात नाही आणि मार्केटचे अनालिसिस घेण्यापेक्षा आमचा एक भर असतो की मुलांनी स्वतःचं अनालिसिस करावं. पण आम्ही काय केलेलं आहे की हे प्रश्नपत्रिका आहेत, आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्याच्यामध्ये समजा ह्याचं हे उत्तर असेल, त्यांचे तीनही ऑप्शन हे आम्ही मुलांकडून स्वतः अनालिसिस करून घेतो. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचा जर एखादा विद्यार्थी असेल तर त्याचं पीवायक्यूचं जे अनालिसिस आहे ते स्वतःच आहे. म्हणजे येस आम्ही स्वतः करून घेतो. येस, कारण आयोगाच्या प्रश्नपत्रिका याला महत्व प्रचंड आहे आणि विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वतःचं प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस आहे. पेपरच्या काही दिवस अगोदर फक्त क्वेश्चन पेपर बघितले. आम्ही आतापासूनच त्यांची अशी प्लॅनिंग करतो की शेवटच्या 15 दिवसात विद्यार्थ्यांनी काय वाचावं. शॉर्ट नोट्स असतील, प्रश्नपत्रिका असतील, तर एवढाच डेटा मुलांकडे असावा. म्हणजे आतापासून एका वर्षाच्या आधीपासूनच शेवटच्या 15 दिवसात विद्यार्थ्यांनी काय वाचावं ह्याचं सुद्धा प्लॅनिंग आपण करून देतो. बरोबर. नक्कीच तुमचा एकदा हा क्लास बघत आपण बाकीच्या गोष्टींवरती चर्चा करणार आहे. तर सरांना मी विनंती करतो की सरांनी थोडासा क्लास पण दाखवायचा. आणि हा क्लास पूर्वी ज्यावेळेस माहिती मी काढली त्यावेळेस हा जो काही तुम्हाला आत्ताचा स्पेस दिसतोय तेवढाच हा क्लास होता, परंतु आता मात्र या क्लासच्या ह्याच्यामध्ये बरीच वाढ झालेली दिसते. आणि सर हे काय सगळं जे काही स्ट्रक्चर आहे हा आमचा पहिला विद्यार्थी, म्हणजे आमची जी पहिली बॅच होती त्या बॅच मधला हा पहिला विद्यार्थी आहे, आदर्श उंदरे बनणारा. तर तो आता STI आणि ESO दोन्ही पोस्ट त्यांनी काढल्या. त्याच्यानंतर हे आमचे मस्के सर आहेत. ही पेपरमध्ये म्हणजे जी न्यूज आलेली आहे त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना इथे दिलेल्या आहे. इथं ज्या चालू घडामोडी आहेत तर त्या सुद्धा आम्ही इथे लावलेल्या आहेत, कारण मुलांना येता जाता चालू घडामोडी वाचता याव्यात, हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आर्मीचे पण काही ड्रेस कोड दिसत आहेत. होय, त्यांच्यासाठी काही स्पेशल सगळ्यात महत्वाचं काय की आर्मीसाठी आम्ही एकच केले की देश सेवा करणारी सर्व लोक आहेत ती त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देतो. आणि आर्मीचे भरपूर लोक आहेत. आता हे तर रिझल्ट आलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना कसं एक एक गोष्ट सांगता येईल, कारण त्यांचा अभ्यासाचा गॅप असतो आणि तो गॅप भरून काढण्यासाठी त्यांना एक अभ्यासाची लिंक लावणं महत्वाचं आहे. आमच्याकडे 2 असे आर्मीचे लोक आहेत, ते आता अधिकारी झालेत, एक पोलीस झालेत आणि एक आता टॅक्स असिस्टंट म्हणून त्यांची निवड झालेली आहे. न्यूज पेपरला आलेल्या गोष्टी सोशल मीडियावर का नाही सांगितलं आजपर्यंत? कारण माझा पहिल्यापासूनचा फोकस हा गुणवत्तेवर राहिला आहे आणि गुणवत्तेने जी जाहिरात आहे ती पहिल्यापासून योग्य वाटली, त्याच्यामुळे पहिल्यापासून अकॅडमीचा भरा गुणवत्तेकडेच होता. तर तुम्ही इथंच थांबा, कारण एकदा तुमचा क्लास मला अचानक बघायचा आहे की नक्की काय चाललंय सगळ्या क्लासमध्ये. जर आपण क्लास जर बघितला तर बघतोय आपण क्लास की शांतता खूप जास्त एक्स्ट्रीमली शांतता दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा असर या आतमध्ये हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असा प्रकारचा क्लास आहे का? होय, आम्ही एक गोष्ट राबवली आहे की जी मुलं आहेत ती सर्व मुलं ऑफलाईन लेक्चर करता करता त्यांना ऑनलाईनचा सुद्धा ऍक्सेस मिळावा, म्हणून आम्ही जे ऑनलाईनची मुलं तयारी करतायत, ऑफलाईनची मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ऑनलाईनचा ऍक्सेस दिलेला आहे. अच्छा, तेवढेच पैसे? होय, त्याच फी मध्ये आम्ही हे दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मुलांच्या 1.25 वर्षाच्या बॅचमध्ये एका दिवसाचं सुद्धा नुकसान होता कामा नये, म्हणून मग ऑफलाईनला एखाद्या मुलांना एखादी गोष्ट नाही समजली तर ते लगेच ऑनलाईनचा व्हिडिओ चेक करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे नाही समजलं ते त्या ठिकाणी बघू शकतात आणि त्यांचा कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतो. विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनाने हे महत्वाचं वाटलं, म्हणून आम्ही ऑफलाईनलाच ऑनलाईनचा सुद्धा ऍक्सेस दिलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी करता, ऑनलाईनचं पण ऑफलाईन देता किंवा एखादा विद्यार्थी ऍबसेंट असेल त्याची देखील काळजी घेता, मग असं तुम्हाला कधी जाणवलं का की बाबा हडपसरवरून जो सदाशिव पेठेमध्ये जाणारा मॉब होता तो आता कमी कमी होत हडपसरला थांबतो, असं जाणवलं का? मागच्या 2-3 वर्षापासून अनेक विद्यार्थी असे आहेत आणि हे खरंच आहे की सदाशिव पेठमध्ये जाणारा जो मॉब आहे, आता विद्यार्थ्यांना हा मॉब थांबवलाय. तेवढीच गुणवत्ता, त्याच्यापेक्षा जास्त गुणवत्ता देण्याचा आमचा पहिल्यापासूनचा प्रयत्न राहिलेला आहे.
आणि इथेच एक कसं हब तयार होईल. आता एमपीएससीचा रिझल्ट लागला तर नेहमी खाली फटाके वाजतात आणि हे जे म्हणतोय की त्याच्यामुळे आता इथेच वातावरण आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यापेक्षा कशी गुणवत्ता देता येईल, गुणवत्ता ही प्रमाण ठेवली आणि त्यानुसार आम्ही काम करतोय. ज्यावेळेस दोनच विद्यार्थी होते त्यावेळेस मग असे कधी फटाकडे वाजायचा 2-2, 3-3 वर्षातून वाजले नसते, पण आज तुम्हाला जो आनंद भेटतो त्या आनंद बाबतीत काय सांगायचं? दोन विद्यार्थी जेव्हा होते त्याच्यातला आता एक विद्यार्थी अधिकारी झाला, दुसरा विद्यार्थी अनेक मुख्य परीक्षेला आहे. तेव्हा एक स्वप्न बघितलं होतं की जेव्हा एमपीएससीचा निकाल लागेल तेव्हा अकॅडमीच्या खाली फटाकडे वाजले पाहिजेत. गुणवत्ता फोकस ठेवली, प्रत्येक मुलांपासून काम करून घेतलं, मेहनत केली. आजही विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की विद्यार्थी घडला पाहिजे. म्हणजे नुसतं विद्यार्थ्याला शिक्षण नाही तर त्याच्याबरोबर संस्कार सुद्धा देता आले पाहिजेत. त्याला अभ्यासाची सवय लागली पाहिजे. 12-12 तास, 14-14 तास तो स्वतःहून अभ्यासाला प्रेरित झाला पाहिजे. या उद्देशानं विद्याधर अकॅडमी काम करते. बरोबर. तुमची लायब्ररी पण आपण ऐकून आहे, जी लायब्ररी या विद्यार्थ्यांना त्याच फीज मध्ये भेटते असं ऐकून आहे. लायब्ररी दाखवता येईल का? कारण जर आपण बघितलं की लायब्ररीसाठी वेगळे पैसे आकारावे लागतात, पण या क्लासचं एक असं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की ही लायब्ररी देखील मुलांना त्याच पैशामध्ये भेटते असं त्यांनी सांगितलं. आता काय त्याच्यात सत्यता आहे आपण ते बघणारच आहे. किती लायब्ररी आहे? ही अभ्यासिका आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं एक असं आहे की मुलांनी इथंच अभ्यास करावा. जे त्यांना प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न इथेच विचारावे. आमचा जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे या प्रोग्रेस रिपोर्टमध्ये जे टार्गेट देतो ते टार्गेट इथेच आम्ही कंप्लीट करून घेतो. हे मुद्दाम आम्ही विद्यार्थ्यांसाठी बनवलेले, म्हणजे विद्यार्थ्यांना, अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना फोकस ठेवून हे सगळं आपण बनवलेलं आहे. बाहेरच्या विद्यार्थ्यांना इथे ऍक्सेस थोडा कमी दिसतो. हो, ते आमच्याच लीग मधले कुठे मुख्य परीक्षेला पात्र असलेले किंवा इथे जवळपास 9 कॅमेरे आहेत आमच्याकडे आणि पूर्ण पद्धतीनं अभ्यासाचं कसं वातावरण राहील, तुम्हाला चर्चाच अभ्यासाची दिसेल. दुसरी चर्चा आम्ही त्या ठिकाणी होऊ देत नाही. वातावरण राहिलं पाहिजे, हे इथलं वैशिष्ट्य आहे. बरोबर का? पेठेत जर आपण बघितलं की खूप कमी एरिया असतो आणि मग गुदमरल्यासारखं फील होतं, पण इथं जो काही मोकळा स्पेस दिसतोय किंवा लाईटीचं जे मॅनेजमेंट आहे आणि किंवा पंखे, हवेचं व्हेंटिलेशन, हा दरवाजा ओपन केल्याच्या नंतर नॅचरल हवा देखील मोठ्या प्रमाणात येते असं दिसतंय. हे सगळं डिझाईन तुम्ही म्हणजे काय सगळं हे सुचलं? ह्याचा हेतू, अभ्यासिकेचा हेतू हा कुठेतरी मार्केटिंग करणं हा नाही किंवा त्याचा बिझनेस पर्पज आम्ही नाही केला, की आमच्या मुलांना इथे अभ्यासाला बसता यावं आणि चांगल्या वातावरणात बसता यावं. ह्या दृष्टिकोनातून आपण ही सर्व रचना तयार केली होती. म्हणून गुणवत्ता कशी राहील आणि त्यांना अभ्यासासाठी कसं पोषक वातावरण राहील याची काळजी घेऊन आपण हे सगळं तयार केलेलं आहे. डिस्कशन पण इथंच करणार का? होय, नाही, डिस्कशनसाठी आपण तिथे जागा ठेवलेली आहे. डिस्कशनसाठी, टिफिनसाठी एंट्रीच्या तिथे. हे वॉशरूम आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्पेशल. सेपरेट वॉशरूम आहे. अच्छा. आपण आरो पण बसवलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. अच्छा. ते जे आहे इकडे पण लायब्ररी दिसते. लायब्ररी आहे. अच्छा. लायब्ररीसाठी इथलं जे वैशिष्ट्य आहे ते आपण काय केलं, या ठिकाणी प्रत्येकाला लॅम्प दिलेला आहे. अच्छा. आपण इथे बुक्स ठेवायला दिलेले आहेत. म्हणजे स्टुडंट इथंच बसतील आणि इथंच अभ्यास करतील. आता ही आमची स्टुडंट अक्षरशः कलर पण एवढा शांत कलर त्यांनी निवडलेला आहे जेणेकरून डोळ्याला त्याचा त्रास होत नाही किंवा अभ्यास करताना कधीही आळस जाणवत नाही. येस, ही आता आमची स्टुडंट आहे सुप्रिया नावाची. ती आता तिचं बॅच असते दुपारी, ती सकाळपासून इथे अभ्यास करत असते आणि त्या ठिकाणी तिला टार्गेट्स दिलेले असतात प्रोग्रेस रिपोर्टमध्ये. मग ती अभ्यास करत असते. म्हणजे इथे सगळे विद्यार्थी आमचेच असतात लायब्ररीमध्ये अभ्यासाला. म्हणजे इथेच लायब्ररी, इथेच क्लास, अशी ही संकल्पना आम्ही ठेवलेली आहे. चालतंय. आता आपण एकदा ते शेवटचं त्यांचा तो जो काही डिस्कशन रूम आहे ते एकदा बघून घेऊ आणि शेवटी काय नक्की क्रांती न्यूज तुम्हाला सांगणार ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगणारच आहे की माझा रिव्ह्यू काय होता किंवा माझं अनालिसिस काय होतं हे तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे मी. तर थोडंसं एकदा बघून घेऊ द्या. त्याच्यावरती काय डिस्कसचे मुद्दे यामध्ये मुलं अभ्यास करत असताना, जेव्हा डिस्कशन मध्ये असे मुलं सगळेजण एकत्र बसतात, अभ्यास करत असताना मुलं जेव्हा एकत्र बसतात तेव्हा सगळे मुलं एकत्र येऊन आयोगाच्या प्रश्नांमध्ये एक मुलगा उभा राहतो आणि तो पेनने हे सगळ्यांना समजून सांगतो आणि ते सगळेजण बसतात. म्हणजे डिस्कशन मध्ये काय होतं, मुलांचं स्टेज डेअरिंग वाढलं पाहिजे किंवा एक मुलगा सगळ्यांना, म्हणून इथे आम्ही हा बोर्ड दिलेला आहे. गणित सोडवता येतील त्यांना काही लिहिता येईल म्हणून सुद्धा आम्ही हे त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे फक्त डिस्कशन पुरतं मर्यादित न राहता या क्लासमध्ये तुमच्याकडून स्टेज डेअरिंग देखील करून घेतलं जात आहे. कारण हा एमपीसीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम का एकदा तुमच्या मेंदूत गेला तर तुमचा मेंदू कधीही नतमस्तक होणार नाही. याचं उत्तम उदाहरण हे विद्याधन अकॅडमी आपल्याला दिसते. कारण सगळ्या गोष्टी फक्त शिकवणं आणि सोडून देणं असं नाही, तर त्या विद्यार्थ्यांकडून सगळ्या गोष्टी करून घेणं असं मला या
क्लासच्या माध्यमातून जाणवलं, कारण त्यांचा जो प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट होता त्याच्यावरती खाली जी त्यांची सिग्नेचर होती ते खूप इम्पॉर्टंट होतं. त्याच नंतर आयोगाचा पॅटर्न समजून घेण्यासाठी आयोगाकडून किंवा आयोगाच्या ज्या झालेल्या प्रसिद्ध झालेल्या ज्या काही क्वेश्चन पेपर होत्या त्या क्वेश्चन पेपर स्वतः सरांनी अनालिसिस केलेलं होतं आणि त्याच्यामुळं एक वेगळं वातावरण किंवा एक वेगळा अभ्यास या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बसणार होता. आयोगाचा पॅटर्न समजून येणार होता. एवढंच नाही तर सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर जाणार होत्या. सर काय अजून भरपूर वैशिष्ट्य अजून काय सांगण्यासारखं राहिले का अकॅडमीचं आहे? एकच आहे की सर, विद्यार्थी हा घडला पाहिजे आणि विद्यार्थ्याला अभ्यासाची सवय लागली पाहिजे. आम्ही एक विद्यार्थी कसा एंगेज राहील, जसा जास्तीत जास्त कसा अभ्यासात राहील, म्हणजे इथे फक्त शिकवणं नाही तर अभ्यास सुद्धा कसा करावा, शिकवताना सुद्धा कोणते ट्रिक्स असतील, लॉजिक असतील. एमपीएससी म्हणजे काय आहे की एमपीएससीची एक आवड लागली पाहिजे. म्हणजे एमपीएससी म्हणजे ही परीक्षा नाही, आयुष्य घडवणारी परीक्षा आहे. म्हणून सर्व सिलेबस मुलांना आवडीनं मुलांनी अभ्यासाला बसलं पाहिजे. 12-12 तास, 15-15 तास हे खूप कष्टाचं काम असतं, पण विद्यार्थ्यांनी आवड म्हणून अभ्यास केला पाहिजे, करावंच लागतंय म्हणून नाही केलं पाहिजे. हा आमचा हेतू आहे. त्यांना अभ्यासात कशी गोडी लागेल, जास्तीत जास्त आयोगाच्या प्रश्नपत्रिका ती मुलं कशी सोडवतील, आपल्याप्रमाणे विचार करण्यापेक्षा ते आयोगाप्रमाणे कसे विचार करतील, याचा एक अकॅडमीचा उद्देश असतो. आम्ही तुम्ही सांगितलं होतं की असे विद्यार्थी भरपूर आहेत ज्यांनी नंतर सांगितलं की आम्हाला आधी समजलं असतं तर कदाचित आमचं 2 वर्षापूर्वी सिलेक्शन झालं असतं. आता ज्या विद्यार्थ्यांना हा क्लास समजला नाहीये किंवा माहिती नाही किंवा ऍड्रेस माहिती नाहीये त्यांच्यासाठी हे सगळं काही सांगता येत का ऍड्रेस? होय, आमच्याकडे एकतर पद्धत आहे, पहिल्या दिवशी आम्ही कोणालाच ऍडमिशन देत नाही सर. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांचं ऍडमिशन व्हावं हा आमचा हेतू नाही, तर विद्यार्थ्याला हे मनापासून समजावं की क्लास कसा आहे, इथे काम कसं केलं जातं. कारण तो विद्यार्थी ऍडमिशन घेतो ही 2 मिनिटाची प्रोसेस आहे, पण पुढे त्याला घडवणं, त्याला 1.25 ते 1.5 वर्ष प्रचंड मेहनतीनं काम करावं लागतं. मग अशा सर्व प्रोसेसमध्ये त्या विद्यार्थ्याला आधी 4 दिवस क्लासमध्ये बसवलं जातं. त्यानं सगळं यावं, समजून घ्यावं, कसे विषय होणार आहेत, मला काय शिकवणार आहेत, माझ्याकडून कसं काम केलं जाणार आहे, इथल्या विद्यार्थ्यांचे अनुभव काय आहेत जे आधी पहिलेपासून आहेत, इथले रिझल्ट काय आहेत हे त्यानं समजून घ्यावं. आणि मग त्याच्या मनातून जर वाटलं तरच पुढे ऍडमिशनची प्रोसेस असते सर, नंतर नसते. येस, त्याचं का हा आपल्याला त्या लायब्ररीचा ऍड्रेस वगैरे सांगता येईल का? आपल्या क्लासचा जो ऍड्रेस आहे, आपण हडपसरमध्ये आलात तर हडपसरमध्ये गाडीतळ हे ठिकाण आहे. गाडीतळच्या अलीकडे तुपेवाडी सभागृह हा रस्ता जातो आणि तिथे, किंवा तुम्ही गुगलला विद्याधन जर टाकलं, आज आपल्याकडे हडपसर, खराडी, त्याच्यानंतर ह्या सर्व भागामधून भरपूर विद्यार्थी आहेत. आणि मग हे सर्व विद्यार्थी तुम्ही गुगलला टाकलं तर त्यांचे रिव्ह्यूज सुद्धा बघू शकता आणि तुम्हाला लगेच तिथं लोकेशन आहे तिथून तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे रोड टचच आपली अकॅडमी तुम्हाला पाहायला मिळू शकते. नक्कीच या भरपूर लॅबरे आपण याच्या अगोदर किंवा क्लासेस आपण याच्या अगोदर बघितले होते, परंतु या क्लासेसची जी वेगळंपण होतं किंवा खासियत होती ती म्हणजे इथलं जे डिस्कशन रूम होतं किंवा त्यांनीच निर्माण केलेली लायब्ररी होती, जी लायब्ररी देखील या विद्यार्थ्यांसाठी फ्री असणार आहे, तर त्याच फीज मध्ये इन्क्लूड असणार आहे. त्यानंतर जर एखादा विद्यार्थी अब्सेंट राहिलाच तर त्या विद्यार्थ्याचं देखील नुकसान होणार नाही, यासाठी ऑफलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच त्या विद्यार्थ्याला बघता येणार आहे. एवढंच नाही तर आणखीन म्हणजे इथलं जे काही वातावरण निर्माण केलेलं आहे, या क्लासच्या बाहेर थांबल्याच्या नंतर कुठलंही प्रायव्हेट डिस्कशन इथं होत नाही, कारण भरपूर सारे सीसीटीव्हीज आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही उभा टाकाल त्यावेळेस फक्त आणि फक्त अभ्यासाचं डिस्कशन होईल. एवढंच नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या सगळ्या लायब्ररीच्या वातावरणामध्ये मुलांना चहाची नीड खूप जास्त असते आणि त्यामुळे आपण बघतो की त्या विद्यार्थ्याला 200 मीटर 300 मीटर चहा पिण्यासाठी जावं लागतं. पण जर आपण बघितलं की अगदी लायब्ररीच्या खाली आल्याच्या नंतरच तुम्हाला चहा बघायला भेटणार आहे आणि तीच चहाला जायचंय, तुमचा जो मूड आहे तो रिफ्रेश करायचा आणि परत एकदा त्या अभ्यासाच्या वातावरणामध्ये यायचंय. असा हा सगळा काही क्लास मी आज हडपसरमध्ये पहिल्यांदाच बघितलाय. शेवटी या सगळ्या क्लासच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशा विद्यार्थ्यांना शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना स्वप्न आहे अधिकारी होण्याचं. अशा विद्यार्थ्यांना शेअर करा ज्या विद्यार्थ्यांची धडपड आहे अधिकारी होऊन काहीतरी समाजामध्ये बदल करण्याची. अशा विद्यार्थ्यांना शेअर करा जे विद्यार्थी गरजू आहेत, कारण एकदा त्यांना हा क्लास जर समजला तर त्यांचं स्वप्न लवकर साकार होण्याची शक्यता जाणवते. बाकी काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. या क्लासच्या बाबतीत आणखीन रिव्ह्यू तुम्हाला चॅनलवरती बघायला भेटतील, ते देखील बघण्यासाठी तुम्ही क्रांती न्यूजला फॉलो करा. मी मेघराज गवारे.